मी नुकताच एक डबल स्ट्रॅटेजी सिक्रेट डिस्कवर केले मित्रांनो, आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार हे किती छान काम करतं। यात आपल्याला करायचं काय तर फक्त मार्टिंगल स्ट्रॅटेजी आणि इंडिकेटरला कंबाईन करायचंय, आणि तुम्ही नक्कीच बघणार की हे किती स्ट्रॉंग टूल आहे। या मेथडची ॲक्युरेसी बघून तर मी पण शॉक झालो, तुम्ही पण व्हाल, आणि तुम्हाला हे नक्की आवडणार। तर मित्रांनो, बिगिनर्स कडून आता आपण सगळे कॉमन मिस्टेक्स रिव्ह्यू केल्यानंतर आपण आता बघूया कॉम्प्लेक्स स्ट्रॅटेजीज बद्दल। तुम्हाला जरा काळजी होईल, पण जरा शांत राहा, तुम्हाला पण कळेल ही पण स्ट्रॅटेजी एकदम सिंपलच आहे आणि पॉवरफुल सुद्धा, कारण मी तुम्हाला एक सोबत दोन स्ट्रॅटेजीज सांगणार आहे। आपण कंबाईन करणार स्ट्रॅटेजी आणि इंडिकेटरला, हीच एक सिक्रेट हिंट आहे जी प्रत्येकाला नाही समजणार। बघूया मार्टिंगल स्ट्रॅटेजी काय आहे। तर मार्टिंगल स्ट्रॅटेजी मध्ये आपण स्टार्ट करतो मिनिमम छोट्या अमाउंट सोबत, एका मिनिमम ट्रेड अमाउंट सोबत, नंतर आपण त्याला डबल करतो प्रत्येक वेळी एखादा लॉस झाल्यावर, जोपर्यंत आपण तो लॉस कव्हर करत नाही जिंकून। हे इन्शुअर करतं तुमचे विनिंग ट्रेड्स तुमचं लॉस कव्हर करेल, प्लस तुम्हाला त्यासोबत अजून प्रॉफिट सुद्धा मिळून जाईल। राईट वर्सेस रॉंग पद्धती, योग्य मार्टिंगल स्ट्रॅटेजीचा यूज करणं तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून असावा, पूर्ण स्ट्रॅटेजी म्हणून नाही। हा एक फायनान्शियल मॅनेजमेंट टूल आहे मित्रांनो। जेव्हा पण पेअर केला एखाद्या सॉलिड स्ट्रॅटेजी सोबत, ते देईल तुम्हाला कन्सिस्टंट विनिंग रेट आणि तुम्हाला हेल्प करेल तुमचं कॅपिटल मॅनेज करायला ट्रेड्सच्या अप्स अँड डाऊन सोबत। जास्त रॅन्डम ट्रेड्स घेतले तर जास्त हाईक, आणि स्टेक सोबत केलं तर जास्त गॅम्बलिंग सारखं होईल, ती ट्रेडिंग नाही। आणि मित्रांनो, इफेक्टिव्ह मार्टिंगल स्ट्रॅटेजीच्या ऍप्लिकेशनला लागतं ट्रेडिंग स्ट्रॅटेजी 60% सक्सेस रेट, जे लॉसेसला ऑफ सेटिंग करतात बाकीच्या 40% ट्रेड सोबत। तर यात ब्रोकर्स पॉईंट पण आहे, पण हे आहे काय, हे खूपच क्रुशियल फॅक्टर आहे मित्रांनो प्रॉफिट पर्सेंटेज मध्ये। तुमचा ब्रोकर तुम्हाला ऑफर करतो विनिंग ट्रेड्स एन्शुअर करायला, ज्यामुळे फक्त लॉसेस रिकव्हर होतातच, पण त्यासोबत प्रॉफिट सुद्धा जनरेट होतो। तर खूपच वाईजली तुम्ही हे यूज करायला पाहिजे। मार्टिंगल तुम्हाला खूप हेल्प करेल तुमचं कॅपिटल इफेक्टिव्हली मॅनेज करायला, आणि लक्षात ठेवा तुमचं ट्रेडिंग सक्सेस रिलाय करतं तुमच्या स्किलफुल रिस्क वरती आणि कॅपिटल मॅनेजमेंट वर, तुमच्या लक वरती नाही। सो लेट्स गो मित्रांनो, पहिले तर आपण एक इंडिकेटर घेऊ। मी घेतोय तर RSI इंडिकेटर, आणि चला बघूया आता काय होतं। मी पुन्हा एकदा बाय घेतला होता, बघूया आता जर लॉस झाला तर मी या छोट्याशा अमाऊंटला डबल करेल, आणि मार्टिंगल स्ट्रॅटेजी उपयोगाने बघू आपण कसं आता लॉस कव्हर करतो आणि प्रॉफिट बुक करतो। तर बघा मित्रांनो, इथं या ठिकाणी लॉस झाला आहे। आता आपण अमाऊंट डबल केली आणि मी पुन्हा एकदा आता बाय घेतलंय। सो आता बघूया लॉस होतो का प्रॉफिट होतो, आणि बघा या ठिकाणी आपला प्रॉफिट बुक झालेला आहे, जेणेकरून आपला मागचा लॉस जो झाला होता तो पण कव्हर झाला, आणि आपल्याला एक्स्ट्रा अमाऊंट मधला आपल्याला प्रॉफिट पण भेटला। सो आता मी घेतले सेल पुन्हा एकदा, बघूया जर लॉस झाला तर पुन्हा एकदा आपण सेम तेच वापरू मार्टिंगल स्ट्रॅटेजी। इंडिकेटरच्या मदतीने आपण बघता की ग्राफ कुठं जाईल कुठं नाही, आपण त्याचा अंदाज लावू प्रॉपरली, आणि मार्टिंगल स्ट्रॅटेजीच्या मदतीने आपण लॉसला कव्हर करू। हा झाला प्रॉफिट। सेम अमाऊंट सोबत मी आता घेतो पुन्हा एकदा सेल, आता आपल्याला बघायला मिळाला जरा लॉस, तर आता आपण ते यूज करू मार्टिंगल स्ट्रॅटेजी, अमाऊंटला डबल करू आणि अजून एक ट्रेड घेऊ, जेणेकरून आपला लॉस कव्हर होईल। सो थांबा जरा ट्रेड घेतो मी आता, थोडं वेट करू, इंडिकेटरच्या मदतीने आपण ते बरोबर ट्रेड घेऊ प्रॉपर टायमिंगला, आणि इथं मी घेतला आहे बाय। सो लेट्स सी आता प्रॉफिट होतो का नाही। इफ प्रॉफिट झाला तर आपला मागचा पण लॉस कव्हर होऊन जाईल। बघा स्पाइक दिला चांगलाच। सो बघा या ठिकाणी आपला प्रॉफिट बुक झालाय, आणि याच्या मदतीने आपला मागचा पण जो लॉस झालता मागच्या ट्रेड मधला तो पण कव्हर झाला। डेमो बॅलन्सच्या मदतीने आपण जर बघितलं हे कसं यूज होतं, तर आता आपण बघूया रिअल बॅलन्स। इथं मी सिलेक्ट केला RSI इंडिकेटर, ओके घेतलंय मी सेल, वेट करूया आता आपण। या ठिकाणी एक मायनर लॉस आपल्याला बघायला भेटलेला आहे, काय हरकत नाही, मी पुन्हा एकदा ट्रेड घेतो। आता मी पुन्हा एकदा सेल घेतलाय, जर कधी परत लॉस झाला तर मी अमाऊंटला डबल करेल, आणि जर प्रॉफिट झाला तर खूपच चांगलं। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अजून एक ह्यूज प्रॉफिट बघायला भेटलेला आहे, जेणेकरून आपला मागचा जो आपला लॉस झाला होता तो लॉस इथं कव्हर झालाय पूर्णपणे आपल्याला, आणि वरनं प्रॉफिट पण बघायला भेटलाय खूप चांगला।
तर मार्टिंगल स्ट्रॅटेजीने प्रॉफिट बुक करू शकता, तुमचा लॉस पण कव्हर करू शकता. आणि यस मित्रांनो, इथं डिपॉझिट्स करणं आणि विड्रॉल करणं हे एकदम सोपं आहे. दोघी प्रोसेस इथे एकदम सोपे आहेत एक्सपर्ट ऑप्शन वरती. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, इथं विड्रॉल साठी कुठलेही कमिशन कट केल्या जात नाही. बाय द वे तुम्ही माझा प्रोमो कोड यूज करताय ना, प्रोमो कोड यूज करायला विसरू नका यार. 120% तुम्हाला इथं डिपॉझिट बोनस मिळतंय, जे की व्हॅलिड राहणार 24 तासासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यावर. हे पण एकदम सोपं कसं करायचं दाखवतो. डिपॉझिट सेक्शन मध्ये गेले, खालती इथं बघा हॅव प्रोमो कोड आहे, इथं हे क्लिक करा. या बॉक्स मध्ये तुम्ही टाकून द्या तुमचा प्रोमो कोड आणि अप्लाय करा. आणि जे मी तुम्हाला दरवेळेस सांगतो मित्रांनो, तुम्ही ते विसरू नका प्लीज, ते खूप महत्वाचं आहे. तुमचा लास्ट मनी तर कधी पूर्णपणे यूज करू नका. अशी अमाऊंट तुम्ही यूज करा जे तुम्हाला गमवलं किंवा काय मिळवलं तर तुम्हाला याचे फरक पडणार नाही. इथं घेतलेल्या रिस्कमुळे तुम्हाला काय तुमच्या रिअल लाईफ मध्ये तुमच्या आयुष्यात काय फरक पडला पाहिजे नाही तुम्हाला. कारण किती बी केलं तर इथं रिस्क फॅक्टर असते मित्रांनो. तर काळजीपूर्वक ट्रेड घ्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती. सो मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही रजिस्टर करायला विसरू नका. या लिंकला दाबून जावा तिथं आणि यूज करायला विसरू नका माझा प्रोमो कोड. डिपॉझिट अमाऊंट आणि तुमची अर्निंग्स इन्क्रीज करायला. मी लवकरच तुम्हाला भेटणार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये. भेटूया पुन्हा एकदा इथंच याच चॅनलवरती, द ट्रेडिंग नर्ड वरती.